Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 7 General Science, and the name of lesson is Properties of Natural Resources. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील तिसरं प्रकरण नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ. दिस इज द सेकंड व्हिडिओ ऑफ दिस लेसन, अँड इन फर्स्ट व्हिडिओ वी हॅड learn about the properties of air, and today we are going to discuss about the properties of water. Here, to starting the properties of air, one question is asked, that is, what are the state in which water is found. एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा, पाणी कोणकोणत्या अवस्थेमध्ये आढळते. स्टुडंट्स, वी ऑल नो water is found in three states, that are liquid, that is plain water, solid, that is said to be the ice, and gaseous, it is said to be the water vapor. पाणी हे आपल्याला तीन अवस्थेमध्ये पाहायला मिळतं. ते द्रव रूपामध्ये, स्थायू रूपामध्ये आणि वायू रूपामध्ये हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर अलॉंग साइड. बघा, शेजारी चित्रावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. तर वॉटर ऑकर इन अ लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. हे जे पाणी आहे, द वॉटर इन ऑर्डिनरी कंडिशन फाउंड इन लिक्विड स्टेट. सामान्य तापमानाला पाणी हे आपल्याला द्रव अवस्थेमध्ये आढळतं. अँड वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. हे पाणी काय आहे? द्रव आहे. फ्लुइड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? द्रव असं म्हणतो. पाणी हे प्रवाही आहे, प्रवाही पदार्थ आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. याला स्वतःला आकारमान नाही. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स or seep through very small gaps or cracks. One more thing is there. Water does not have its own shape but has a volume. त्याला आकार जरी नसला तर त्याला विशिष्ट असा आकारमान आहे. आणि सूक्ष्म छिद्रामधून किंवा अतिसूक्ष्म फटीमधून ते पाणी काय होते? झिरपते किंवा पार होते. आपण पाहिलं असेल, अनेक गोष्टीच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की टाकी लीक झाली समजा, तर त्या लीक झालेल्या टाकीला काय होतं? त्यातून पाणी बाहेर फेकलं जातं, पाणी बाहेर झिरपलं जातं. पावसाळ्यामध्ये असे आपण अनेक उदाहरणं पाहतो की पाणी झिरपलेलं आपण पाहतो. छोटीशी जरी जागा त्या पाण्याला आढळली तर त्या जागेतून ते पाणी काय होतं? झिरपतं किंवा पार होतं. ऑन पोरिंग वॉटर in an oil cladded dish, water does not spread but form small round drops. Why does this happen? काय म्हणते बघा या ठिकाणी, तेलाने माखलेल्या ताटलीत थोडेसे पाणी ओतल्यानंतर पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. असे का होते? तर याचं उत्तर आहे बघा, द वॉटर ड्रॉप फॉलन ऑन द oily plate is spherical in shape and the water molecules
attract each other, but they do not have affinity for oil droplet. Therefore, oil and water do not mix with each other, and due to this immiscibility, on pouring water in an oil cladded dish, water does not spread but forms small round drops. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलं बघा, इथं करून पहा, ट्राय दिस. टेक अ प्लॅस्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर. काय करायचं आहे, प्लॅस्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. अँड मार्क द वॉटर लेवल ऑन द बॉटल. त्या बॉटलवर, त्या बाटलीवर जेवढी पाण्याची पातळी आहे तेवढी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी खून करायचं आहे. कीप धिस बॉटल अपराईट इन द फ्रीजर फॉर मेकिंग आईस. ही बाटली आपल्याला काय करायचं आहे, बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजरमध्ये उभी आपल्याला ठेवायची आहे. ओपन द फ्रीजर आफ्टर अ कपल ऑफ आवर अँड ऑब्झर्व. थोड्या वेळानंतर ना ही फ्रीज आपल्याला उघडायचं आहे आणि ती बाटली काय करायचं, आपल्याला त्या बाटलीचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इनटू आईस. आपल्याला काय पाहायला मिळतं, पाण्याचा आपल्याला बर्फ झालेला त्या ठिकाणी आढळून येतो. नोट द लेवल ऑफ द आईस. त्या पाण्याची, त्या आईसची पातळी आपल्याला काय करायची आहे, मोजायची आहे. त्याची नोंद आपल्याला करायची आहे. यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं, ती पाण्याची पातळीपेक्षा ह्या बर्फाची पातळी जास्त असलेली आपल्याला आढळून येते. देन व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दॅट. असं का होत असेल यावरून आपल्याला काय लक्षात येईल, तर ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड अँड इट इज व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ज्यावेळेस ह्या पाण्याचं बर्फ होतं त्यावेळेस पाणी काय होतं, गोठतं, आणि पाणी गोठत असताना काय होतं, ते प्रसरण पावतं. म्हणजेच त्याच्या आकारमानामध्ये, त्याच्या व्हॉल्यूममध्ये काय होते, वाढ होते. When water is freezes and convert from liquid to solid, it expand and its volume is also increases. And on freezing, how much was increase in the volume of water. पाणी गोठल्यानंतर पाण्याचा मूळ आकारमानात किती वाढ होत झालेली असेल, इन व्हॉट प्रपोर्शन इट डिड इन्क्रीज, तर हा किती वाढला असेल. बघा, दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे. टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप मेनी डिफरंट काइंड्स ऑफ आर्टिकल्स इन इट. काय करायचं आहे, एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात वेगवेगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन द वॉटर. ज्या ज्या वस्तू आपण त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या वस्तूंची आपल्याला नोंद करायची आहे. कशामध्ये, पाण्यात कोणकोणत्या वस्तू बुडतात व कोणकोणत्या तरंगतात याची आपल्याला यादी या ठिकाणी करायची आहे. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. एक ग्लास घ्यायचा आहे, त्यात थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला काही बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. व्हाय डू वी सी द आईस फ्लोट ऑन वॉटर. बघा, बर्फ पाण्यावर तरंगताना आपल्याला का दिसतो, तर बर्फाची जी डेन्सिटी आहे ती पाण्यापेक्षा कशी आहे, कमी आहे, त्यामुळे तो पाण्यावरती तरंगतो. आईस इज लाइटर दॅन वॉटर. बर्फ हा पाण्यापेक्षा कसा आहे, हलका आहे. अँड व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम लाइटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो तेव्हा मूळ द्रवापेक्षा तो हलका होतो. When water freezes, that is when it transforms into solid state, its volume is increases. पाणी गोठत असताना
म्हणजेच ज्यावेळेस पाणी फ्रीज होतं, म्हणजेच लिक्विडचं सॉलिडमध्ये त्याचं रूपांतर होतं, त्यावेळेस त्याचं काय होतं, आकारमान वाढतो, त्याचं व्हॉल्यूम त्या ठिकाणी काय होतं, इन्क्रीज होतं. अँड देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. आणि अशामुळेच काय होतं, त्या बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी होते. अँड दॅट इज व्हाय द आईस फ्लोट ऑन अ वॉटर. त्याची घनता कमी झाल्यामुळे तो आईस पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसतो. नाव आपण पाहतोय डेन्सिटी ऑफ वॉटर, पाण्याची घनता. द इंटररिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स, द स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. बघा, घनता म्हणजे काय, पदार्थाचे आकारमान व वस्तुमान याचा परस्पर संबंध म्हणजे घनता. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान, व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. अँड द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इज अ मास. म्हणजे मास म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे काय, पदार्थातील द्रवसंचय म्हणजेच वस्तुमान. मग डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. मास इज मेजर्ड इन द ग्रॅम अँड व्हॉल्यूम इन अ क्युबिक सेंटीमीटर. वस्तुमान हे ग्रॅममध्ये मोजले जाते, तर आकारमान हे घन सेंटीमीटरमध्ये मोजले जाते. म्हणून बघा, घनता म्हणजेच ग्रॅम पर क्यूब सेंटीमीटर. घनता ग्रॅम भागिले घन सेंटीमीटर, म्हणून घनतेचे एकक ग्रॅम प्रति घन सेमी असे आपल्याला पाहायला मिळते. सो व्हॉट, हेन्स ग्रॅम पर सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. इफ द मास ऑफ 1 liter ऑफ अ वॉटर इज 1 kilogram, देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. जर 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे आहे, तर पाण्याची घनता किती. तर आपण ज्यावेळेस याच्यावर आधारित उदाहरणं सोडणार आहोत, त्यावेळेस आपण याचा अभ्यास करणार आहोत. थिंक, विल द मास ऑफ वॉटर चेंजेस वेन इट्स स्टेट चेंज ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इनटू आईस. काय सांगितलं बघा, द्रव रूप पाण्याचे बर्फात अवस्थांतर होताना त्याच्या वस्तुमानात फरक होईल का, हे आपल्याला विचार करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं बघा, ॲनोमॉलस बिहेवियर ऑफ वॉटर. याला आपण काय म्हणतो, पाण्याचे असंगत वर्तन. बघा, युजली वेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस. साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. बेसिकली कुठलीही वस्तू जर घेतली तर काय होतं, त्याचं तापमान वाढलं तर त्याची घनता कमी होते, आणि तापमान कमी केलं तर त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होतं. बट व्हॉट हॅपन हिअर, वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू दिस रूल. पाण्यामध्ये हे असं घडत नाही, पाणी याला काय आहे, अपवाद आहे. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, नंतर तो ग्लास बाहेर काढा व काळजीपूर्वक निरीक्षण करा. काय होईल बघा, मग त्या ग्लासमध्ये पहिल्यांदा कुठल्या पाण्याचं रूपांतरण आपल्याला बर्फामध्ये झालेलं दिसेल. तर कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर 5 to 10 minutes. ग्लासभर पाणी आपण 5 ते 10 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट्स केअरफुली. बाहेर घ्यायचं आहे आणि त्याला काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि काय पाहायचं आहे, फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट टू फ्रीज. पाणी गोठण्याची सुरुवात नेमकी
कुठून आणि कोणत्या दिशेने होते हे आपल्याला पाहायचं आहे. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पिक्युलर. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे. वेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कुलिंग इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ द लिक्विड. नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारणपणे काय होतं, त्याची घनता वाढत जाते. हावेवर इफ इट्स टेम्परेचर फॉल बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी स्टार्ट टू डिक्रीज. काय होतं या ठिकाणी, परंतु ज्यावेळेस पाण्याचं तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली यायला लागतं त्यावेळेस पाण्याची घनता कमी होऊ लागते. However, if it temperature fall below 4 degrees Celsius, its density start to decrease, and this means that the density of water is maximum at 4 degrees Celsius. याच्यावरूनच आपल्याला काय सांगता येईल, ही पाण्याची घनता सर्वात जास्त असते ती म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस असं म्हणा. Its density, if the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. काय होतं, जर पाण्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी केलं तर त्याची घनता कमी होऊ लागते आणि त्याचा आकारमान वाढू लागतो. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल बिलो 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, पाण्याचं आकारमान वाढतं जातं कधी, ज्यावेळेस त्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागतं. सो इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल बिलो 4 डिग्री सेल्सिअस. दिस इज कॉल्ड द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. यालाच आपण काय म्हणतो, पाण्याचे असंगत वर्तन. Here says use your brain. काय म्हणते बघा, in cold countries how do aquatic animals remain alive even after the river or lake freeze in winter? बघा, अतिथंड प्रदेशात नदी तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहतात. यासाठी एक ॲक्टिव्हिटी सांगितलं बघा परत इथं. टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर. 2 मोठे पेले या ठिकाणी घ्यायचे आहेत. ॲड 4 to 5 स्पूनफुल ऑफ सॉल्ट टू द वॉटर इन 1 ग्लास अँड डिझॉल्व इट कम्प्लिटली. काय करायचं आहे, एका पेल्यातील पाण्यात 4 ते 5 चमचे मीठ घालायचं आहे आणि त्याला पूर्णपणे विरघळवून टाकायचं आहे. नाव प्लेस अ पोटॅटो इन द वॉटर इन द सेकंड ग्लास अँड द पोटॅटो विल सिंक. आता दुसऱ्या पेल्यात आपल्याला काय करायचं आहे, एक बटाटा टाकायचा आहे आणि काय होईल या ठिकाणी, बटाटा पाण्यात बुडेल. बटाटा त्या पेल्यातून बाहेर काढून मिठाच्या पाण्यात टाकायचं आहे आणि परत त्याला आपल्याला निरीक्षण करायचं आहे. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम द ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व. द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व्ड सॉल्ट. त्या पाण्यामध्ये मीठ विरघळले असल्या कारणाने त्या पाण्याची डेन्सिटी काय झालेली आहे, वाढलेली आहे. सो व्हॉट हॅपन, द पोटॅटो फ्लोट इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ द इन्क्रीज डेन्सिटी. त्या पाण्यामध्ये तो पोटॅटो काय करतोय, तरंगतोय, कारण त्या पाण्याची जी डेन्सिटी आहे, जी घनता आहे ती बटाट्यापेक्षा कशी आहे, जास्त आहे. व्हाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल ऑर लेक. काय म्हणलं बघा आपल्याला या ठिकाणी, विहीर तलावाच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणे का सोपे आहे.
कारण हेच आहे, समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी हे विहीर आणि तलावाच्या पाण्याच्या डेन्सिटीपेक्षाही कशी असते, जास्त असते. आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे आपण त्यामध्ये बुडत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पोहायला आपल्याला सोपं जातं. इन द अबोव ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्व इन द वॉटर इन द ग्लास, दॅट इज इट डिसॅपियर. व्हॉट हॅपन्स व्हेन इट डिसॅपियर लाईक दिस. बघ काय म्हणलं तर वरील कृतीमध्ये पेल्यातील पाण्यात मीठ टाकल्यावर ते विरघळते म्हणजेच दिसेनासे होते. अशा प्रकारे नाहीसे होते म्हणजे नेमके काय होते, तर ते त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत मिठाचे त्या पाण्याच्या पार्टिकलमध्ये काय होतात, एकसंग होतात आणि म्हणून ते पार्टिकल्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बघा, वेन द सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर इट्स पार्टिकल स्प्रेड इन द वॉटर. पाण्यात विरघळताना मिठाचे कण काय करतात, पाण्यामध्ये पसरतात. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. हळूहळू ते पार्टिकल्स काय होतात, लहान लहान होत जातात. अँड अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट कॅन नॉट बी सीन. कालांतराने ते इतके लहान होतात की ते आपल्याला दिसत नाहीत. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. म्हणजेच ते पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतात. दिस इज व्हॉट इज कॉल्ड डिझॉल्विंग. यालाच आपण काय म्हणतो, डिझॉल्विंग असे म्हणतो. यालाच आपण विरघळणे असे म्हणतो. बघा या ठिकाणी सोल्यूट द सबस्टन्स दॅट डिझॉल्व सॉल्ट. बघा, जो विरघळतो त्याला आपण द्राव्य म्हणतो. आणि या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण मीठ मिसळलं गेलं त्यावेळेस हे मीठ म्हणजेच काय, त्या ठिकाणी सोल्यूट आहे. सॉल्वंट द सबस्टन्स इन विच द सोल्यूट इज डिझॉल्व्ड. मग सॉल्वंट कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व होतो. म्हणजे सॉल्ट अँड वॉटर ह्या दोघांमध्ये सॉल्ट हा सोल्यूट आहे तर सॉल्वंट वॉटर आहे. आणि ह्या दोघांपासून जे मिश्रण तयार झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, द्रावण, सोल्युशन. व्हॉट वी गेट when the solute dissolve in the solvent, we get solution. Here use of water according to its properties. त्याच्या प्रॉपर्टीनुसार ह्या पाण्याचे गुणधर्म, त्याच्या वापरानुसार पाण्याचे गुणधर्म बघा. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. पाण्याच्या प्रवाहित गुणामुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग जनरेटरच्या साहाय्याने वीज निर्मितीसाठी, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. दुसरा उपयोग आहे, वॉटर इज अ गुड coolant and is used in a motor vehicle to control the temperature of the engine. पाणी हे उत्तम शीतक असून गाड्याच्या रेडिएटर्समध्ये इंजिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हे पाणी त्या ठिकाणी वापरलं जातं. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. अनेक पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. म्हणून पाण्याला काय म्हणलेलं आहे, वैश्विक द्रावक असं म्हटलेलं आहे. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये, प्रयोगशाळेमध्ये केला जातो हे आपल्याला माहिती आहे. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट इन अ फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स अँड इन व्हेरियस टाईप ऑफ बायोलॉजिकल प्रोसेस ऑकरिंग इन द बॉडी सच ॲज डायजेशन, एक्सक्रिशन. हे पाणी इंडस्ट्रीजमध्ये, हे पाणी आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक कार्य करण्यासाठी याचा उपयोग होतो. वॉटर इज यूजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज फॉर बाथिंग, वॉशिंग द क्लोथ्स. पाण्याचा उपयोग स्वच्छतेसाठी सुद्धा केला जातो. कपडे धुण्यासाठी, भांडी स्वच्छ करण्यासाठी, आंघोळीसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ, प्लीज share and subscribe. Thank you.